नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष थांबत नसून बुधवारी पहाटे 3 ते 4च्या दरम्यान भिल्लेवाडी येथे पट्टेदार वाघाने 2 गायी आणि एका बैलाची शिकार केली। त्यात बैलाचा तडफडून मृत्यू झालाय। रामटेक तहसील अंतर्गत पवणी वन परिक्षेत्रांतर्गत सोनेघाट शिवारातील भोंदेवाडा बीट क्रमांक 272 अंतर्गत येणाऱ्या भिल्लेवाडा गावातील शेतकरी विलास अरुण कातुरे यांच्या शेतामध्ये जनावरे बांधले होते, ज्यामध्ये पहाटे 3 ते 4च्या दरम्यान वाघाने बैलावर हल्ला केलाय। त्यात बैल गंभीर जखमी झालाय तर काही वेळाने बैलाचा मृत्यू झालाय। या वाघाने 2 गायींनाही गंभीर जखमी केल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे 1,20,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल RFO ऋषिकेश पाटील यांनी तयार केलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगितलं आहे। घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी रेवतकर यांना मोबाईलद्वारे माहिती देण्यात आली आहे, मात्र ते ट्रेनिंगवर असल्याने त्यांनी सुपरवायझर मेश्राम यांना घटनास्थळी पाठवले। मात्र जखमी झालेल्या गायींना इंजेक्शन देऊन गंभीर जखमी झालेल्या बैलाला कुठलेही इंजेक्शन न देता बैल अति गंभीर असल्याने मरणार आहे म्हणून इंजेक्शन कशाला द्यायची असे बोलून निघून गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। जर वेळेवरच बैलाला सुद्धा उपचार मिळाले असते तर कदाचित बैल वाचला असता असं संतप्त गावकऱ्यांचं मत होतं। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। माझे नाव विलास अरुण कातुरे, मी भिलेवाडा येथील रहिवासी आहे। मी काल रात्री शेती केली म्हणजे वाहिली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी माझ्या शेतात माझे बैल जनावरे बांधले आणि संध्याकाळी बांधले आणि सकाळी येऊन बघितलं तर वाघाने 2 गाईला घायल केले आणि 1 बैल ठार केला। असं याच्या अगोदर पण असंच मागच्या वर्षी 1 बैल मारला होता माझ्या, त्याच्या म्हणजे मारला आणि पैसे जेव्हा गव्हर्नमेंटकडून पैसे आले ते 8 महिने वेळ लागला, मग त्याच्यामुळे माझी शेती मागच्या वर्षी पडीत राहिली। त्याच्यासाठी ह्या वर्षी पण सुद्धा मला लवकरात लवकर भरपाई द्यावी यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो। फॉरेस्टवाल्याने डॉक्टरला बोलावलं, डॉक्टरच्या कोणी प्रतिनिधी आला चपराशी, तो बैल तडफडत होता। डॉक्टर साहेबाला जेव्हा फोन केला तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं की तो बैल मरूनच राहिला, म्हणजे त्याचा काय इलाज करायचा आहे, ह्या पद्धतीत ते बोलले। आणि त्याच्यानंतर तो बैल कमीत कमी 4 ते 5 घंटे जिवंत तडफडत होता। म्हणण्याचा मतलब आता हे सांगा, तो बैल होऊ शकते त्याच्या तेवढ्या याच्यात त्याचा इलाज झाला असता त्या 4-5 तासात तर तो बैल वाचू शकत होता। ना कोणा फॉरेस्टवाल्यानं लक्ष दिली आणि ना डॉक्टरने लक्ष दिली, तर याच्या शेतकऱ्याचे मरण। आज दिनांक 28 ऑगस्टला विलास कातोरे राहणार भिलेवाडा यांच्या शेतामध्ये वाघाने हल्ला करून 1 बैल जखमी झाला होता, काही काळाने तो मेला। त्या बैलाची जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे त्याची आम्ही तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं अर्ज हा तात्काळ तिथंच घेतलेला आहे। सर्व लोकांच्या समक्ष आपण त्यांचा मौका पंचनामा करणार आहे आणि तात्काळ हे प्रकरण माननीय आपले सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आहे आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई करण्याची मी आमच्या स्टाफला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। 2 गायी जखमी झाल्या आहेत, त्यांचे आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचे नाव काय येवतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर आपण इलाज करणार आहे आणि त्यांनी जे काही बिल वगैरे लागतील त्याची नुकसान भरपाई आम्ही तात्काळ त्यांना केली। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।